तर अशा रीतीने सई आणि आदित्यच्या एकांताचं काम फत्ते झालेलं आहे. कसलं काम? अगं आदित्यचं काम होतंय की नाही, त्याचं काम अजून आला कसं नाही, तो वाजले बघितली काय. नाही मी काम करते, मी त्याला फोन करून बघते ना. बघ बघ. रात्रीच्या वेळी चोरी छुपे चोर घरात शिरतात आणि तुम्ही घराबाहेर पडताय. कुठे निघाली ब्रह्मेबॉयची गँग आता इतक्या रात्री? दादा मामा कुठे चाललात? यांचं अगं काय माहितीये का, तुझं जेवण एवढा झकास झालं होतं ना की दोन घास जरा जास्तच गेले, तर म्हणलं जरा शतपावली करूया. पण शतपावली तुम्ही इथे बाहेरच्या अंगणातच करता ना, मग एवढं तयार होऊन कुठे निघाला? तयार बियार काय नाही ग, आज काय म्हणतं जरा सहज पावली करूया. मग एवढं अंगण काही पुरणार नाही म्हणून असं जरा चालत चालत लांब जाणार आहे मी, बाकी काय नाही. तुम्ही शतपावली नाहीच ना करत? आज पण नाहीच करणार आहे. मग पण मी माझ्या एका क्लायंटला भेटायला चाललोय, म्हणजे त्याला शेअर्स बद्दल जरा सल्ला द्यायचा आहे. आता यावेळी? शेअर मार्केट आहे ते, भाजी मार्केट नाही. 24 तास चालू असतं. नाही मला गेलंच पाहिजे. हॅलो. हा 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 आलो आलो. हा आलो हा आलो. बंधू मामा एक मिनिट. नाही मला शेअर मार्केट मधलं कळत नसेल, पण कोर्ट रात्री डेफिनेटली बंद असतं. कोर्ट रात्री डेफिनेटली बंद असतं. हो 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 बंद असतं. केस आहे अत्यंत महत्वाची. एक मिनिट. अत्यंत महत्वाची केस आहे, सिरियस केस आहे. ऑन केस म्हटलं तरी चालेल, गेलो नाही तर मला फाशी लागेल. आलो 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 आलो. हा आलो आलो. पिंट्या मामा तुम्हाला गॅरेजला जायचं असेल, इकडे गाडी आली असेल एखादी, मग तिथे फिल्टर असेलच ना, मग तो बघून गेला सगळं. नाही मला जायला लागेल, शिट्टी वाजली गाडी. पिंट्या मामा प्लीज प्लीज ऐका ना, आता घरात आप्पा आणि मी आम्ही दोघंच होतो, तसं म्हणायला मी एकटीच आहे. तुम्ही प्लीज थांबा ना, ऍटलीस्ट आदित्य घरात येईपर्यंत तरी थांबा. हो हो चल. चपला काढून येतोच आहे. हे काय अगे हे बघ काढल्या चपला, एवढं काय. आलो तू आलोच. अरे असे का वागतायत सगळे? काहीतरी गडबड आहे नक्की. प्रिय सई, आम्हाला माहितीये की नव्या लग्न झालेल्या जोडप्याला एकांत हवा असतो, जो तुम्हाला देण्यात आम्ही कमी पडतोय. पण आमच्या चुकांवर आम्ही पडदा टाकत नाही, आम्ही आमच्या मुलांसाठी पडदा लावतो. ही कायमची सोय नाहीये. या प्रश्नाचं कायमचं उत्तर आम्ही लवकरच शोधू, पण आज ते लवकर घरी येणार नाही. तेव्हा तुम्ही खुशाल जगा, निर्धास्त राहा, एकमेकांवर मनापासून प्रेम करा आणि थोडं आमच्यावर सुद्धा. तुमचे लाडके मामा उर्फ ब्रह्मे बॉईज. एवढे गोड आहेत सगळे. घरी आल्यानंतर ना सगळ्यांचं असं जोरात गाल ओढणार आहे.
पण त्यांच्या आधी आदित्य येणार आहे घरी. ऑन यार सईद, तू अजून सरप्राईजचा काही विचार केला नाहीये. कमॉन कमॉन, काहीतरी विचार करायला हवे. लवकरात लवकर ठरव काहीतरी. आदित्य येतच असेल घरी तर. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की. शिंदे, हा? ज्ञानेश्वराच्या रेड्याची शपथ. ओ, कसला आवाज आहे तुमचा. हे तू माझं कौतिक करतो की टिंगाल? कौतिक कौतिक. कमाल माझी नाही धोत्रे, कमाल ह्या कंपनीच्या मॅनची आहे. अरे दिवस मावळला तरी त्याचा उत्साह काही कमी होत नाही. जाम हट्टी आहे ना. मग कसला चिवट आहे. चिवट म्हणजे काय? अरे बॉडी चिप्पाट पण जिगर दुप्पाट. ए बाबा, जा ना घरी. बायको वाट बघत असेल तुझी. किती वेळ असाच बसून राहणार आहेस? माल मिळेपर्यंत. ते शक्य नाही, कारण आम्ही हार मानणार नाहीत. हार तर मीही म्हणणार नाही. मी बसा, मी बसतो. बघू आधी कोण जिंकतं. काय उपाशी तापाशी बसशील आणि नंतर चक्कर येऊन उताना पडशील. ओरे बाबा, आम्हाला काय उपाशी तापाशी झोपायची सवय असते. पण तुम्हा श्रीमंतांना, जंटलमन लोकांना हे सहन नाही होणार. होईल, तुमच्या बरोबर राहून तीही होईल. या फॅक्टरीची जबाबदारी मला दिली म्हणल्यावर मला तुमच्या बरोबर आणि तुम्हाला माझ्या बरोबर जुळवून घ्यावंच लागेल ना. ए, ही जबाबदारी आम्ही दिलेली नाही तुला, तेव्हा आम्ही तुझ्या बरोबर काम करणार नाही. पण मी करणार आजपासून. चला, आपण सगळे आता तो माल टेम्पो मध्ये भरणार आहोत आणि पाठवून देणार. स्वप्न बघ, स्वप्न. स्वप्न खरं करण्याची धमक आहे माझ्या मामांकडनं शिकलो. स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं रे की स्वतःच्याच घरातून बेदखल व्हायला लागेल, तेही आपल्या लाडक्या भाच्यासाठी. हे दखल काय बेदखल, थोड्या वेळाचा प्रश्न आहे. सई आदित्य झोपले की जाऊ आपण घरी परत. ए पण हे असं अजून किती दिवस करायचंय? रोज रोज आयुष्यभर. ए अरे मला नाही असली जागरण वगैरे जमणार. अरे असं काय करतोस पिंट्या? आदित्य आणि सईच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या प्रेमासाठी आपल्याला हे करायलाच हवं. अरे प्रेमासाठी मी काय काय केलंय तुम्हाला काय माहित. त्या प्रेमापोटी मी कोंबड सुद्धा खाल्लंय. काय म्हटलं? काय म्हटलं बघ? काय म्हटलं बघ? कोंबडी खायचं काय म्हटलं बघ? अरे ब्रह्मेंच्या 7 पिढ्यात कोणी अंड बघितलं नाहीये साधं. तू कोंबडी खाल्लीस? अरे काय बोलतोस? बेकारात लाज झाली. काय बोललास तू? सकाळ झाली, सकाळ नाही झाली आणि कोंबडाही नाही हरवलं, पण तू चिकन खाल्लीस ना. मी 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 कुठे कोंबडी खाल्ली? तूच म्हणालास ना की प्रेमापोटी एकदा चिकन सुद्धा खाल्लं म्हणून. तसं मी म्हणालो. मा? अरे मी ते स्वप्नात बडबडलं असेल. अरे मी कसलं चिकन खातोय आणि मी कधी कोणाच्या प्रेमात पडलोय? मी कुठे काय प्रेम करतोय? माझं प्रेम फक्त 2च व्यक्तींवर आहे. दोन? कोण दोन व्यक्ती? अरे दुसरं कोण असणार? आदित्य आणि सई. त्यांच्या प्रेमापोटी सगळा खटाटोप चाललाय ना. त्यांच्या प्रेमाकरता आणि त्यांच्या एकांताकरता आपण घरात पडदा लावला. मग आपण इथे कशाला बसायचं मला काही कळतच नाही. पिंट्या, पडद्याने काय होतंय? अरे पडद्याने फार तर आडोसा मिळतो. नवीन लग्न झालेल्यांना एकांत लागतो, एकांत. या गजबजलेल्या शहरात कुठला एकांत मिळाला रे? इकडे साधं हात धरणं कठीण, एकांत कुठला आलाय? अरे मग बागांमध्ये कोपरे शोधतात, समुद्रावर छत्र्या उघडतात. बिचाऱ्या 2 प्रेमींना काय वाटेल ते करावं लागतं. काय? असं मी ऐकलंय. आणि अरे आपल्या मुलांवरती ही अशी वेळ येऊ नये म्हणून 4 म्हातारे 2 तास जरा रस्त्यावरती थांबले रात्रीचे. ते काय बिघडलं?
3 म्हातारे, 1, 2 आणि 3. निदान आदित्य आणि सईला तरी एकांत मिळालाय. एवढा एकांत नको होता यार मला. जिथे मला घरी एकटीला राहावं लागेल. जेवण तरी गरम करून ठेवते. भूक भूक करत आलेला आदित्य लगेच जेवायला बसू शकतो. हो शिंदे. शिंदे धोत्रे, अरे नको रे बोलायला लावू. काय एक वाक्य बोललं तरी माणसाच्या अंगातली 30% ऊर्जा वाया जाते असं मी कुठंतरी वाचलंय. आणि आता तर माझी तर बॅटरी ठुस व्हायला लागली भुकेमुळे. मी पण सेम टू सेम हेच बोलणार होतो. लय भूक लागली. हो रे, पण हे त्या झगडेला कोण सांगणार. आता तर तो त्याला चॅलेंज देणारा पण मैदानात उतरलाय. बघ बघ बघ, तो कसा खाऊ की गिळू बघतोय त्या ऑफिस वाल्याकडं. तुम्ही इथे काय करतायत? काय तू कसं पायी आली इकडं? तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही इथे काय करतायत? अगं ताई, इथं झगडा सुरू आहे आपला. आपल्याला घर पाहिजे की नाही, त्यासाठी ही हडताळ सुरू आहे. ही सोडून मला घरी नाही येता यायचं सोन्या. ज्या घरी तुम्ही येणारच नसाल ते घर वाचवून काय फायदा? ए अगं असं बोलू नये. असं मी नाही, आई म्हणाली. आणि ती अजून काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली की तुमच्या पोटात जर का काही गेलं नाही तर तुम्ही अजून वेड्यासारखे वागाल. ताई तुझा बर घरी केला तेवढा भाजीपाला बस झाला. भाजीपाला नाही, भाकरी ठेचा. मी तुम्हा सर्वांसाठी भाकरी ठेचा आणलाय. अगं पण ताई ते तर देऊ दे ना खायला. हो नाही म्हणजे आम्हाला भूक लागली असं नाही. आम्हाला हा तिकडे द्या. दादा ए पोरी, काय करतेस तू? अगं तो दुश्मन आहे आपला, त्याला कशाला देते खायला? शिंदे, आपण कामगाराची पोरं आहोत. जे भेटेल ते सगळ्यात समान वाटून घ्यायचं शिकवलंय आपल्याला. ते पण भगवान हा तर असू दे की मालकाचा माणूस, तरी आता समोरच बसलाय ना. दुश्मन असला तरी ह्या भाकर तुकड्यात त्याचा बी हक्क आहे. त्याला बी कळू दे की आपल्या भाकरीची किंमत. ताई तुला माहितीये का ग भाकरीची किंमत? हे सांगतो बस. नुसती भाकरी दिसत असली ना तरी ती लाख मोलाची आहे माहितीये. आणि आता तू एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी आणलीयस तर ह्याची किंमत आभाळा एवढी झाली आहे. चल आपण अर्धी अर्धी वाटून खाऊ. अरे वा, क्या बात है यार. तुला माहितीये तू भरवलास ना म्हणून भाकरी अजून गोड लागते मला. हो. तुला एक गंमत सांगू का? मी खरं तर एवढ्या लांब ना फक्त या भाकरीसाठी चालू. जगातली सगळीच माणसं ना या भाकरीसाठी काही ना काहीतरी करतच असतात. ती श्रीमंत असो किंवा गरीब, मालक असो किंवा कामगार. कधी कुणी स्वतःच्या हक्कासाठी गेट अडवून बसतं, कधी माल वेळेवर पोचावा म्हणून जमिनीवर बसतं. या भाकरीसाठी सगळे काही ना काहीतरी करतच असतात. आपण काही माणसं अशी असतात की जी फक्त स्वतःच्याच भाकरीचा विचार करतात आणि समोरच्या माणसाला भाकरीचं पीठच मिळू नये त्यामुळे पिठाच्या गिरणीला कुलूप लावून ठेवतात.
पण आता तूच मला सांग, गिरणीत जर बंद झाली तर मग उद्या परवा 1 महिन्यानी आपल्याच भाकरीसाठी आपल्याला पीठ मिळेल का? नाही. तसंच तर आहे ना. आता आज जर आपला माल जर आपल्या क्लायंट पर्यंत पोहोचला नाही तर क्लायंट सुटेल. क्लायंट सुटला तर कंपनीला पैसे नाही मिळणार, आणि कंपनीला पैसे नाही मिळाले तर कामगारांचे पगार कुठून येणार? आणि कामगारांचे पगारच नाही झाले तर त्यांना भाकरीची येईल का सोय करता? नाही. हा, पप्पा, आता आपल्याला रोज भाकरी मिळाली पाहिजे आणि गिरणी पण चालू राहिली पाहिजे. हो पप्पा. ताई, तुझा भावांनो, लोड करा तो टेम्पो. जाऊ द्या क्लायंटचा माल. हे भगवान, हेच करायचं होतं तर एवढे उपद्रव केले कशाला? उपाशी तापाशी उन्हात आणत बसवलं. धोत्रे, काय नाही होत रे. अरे जिथं युनियन लीडरनच मान झुकवली तिथं आपल्याला कसला आलाय मान आणि सन्मान. ए, मान झुकवायला की मी 12 बापाची औलाद नाही. माल सोडतोय तो फक्त आजच्या पुरता, सगळा सुरूच राहणार आहे. नाही राहणार. आज तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार करून 1 पाऊल माझ्या दिशेने उचललं, तेव्हा आता तुमच्या प्रश्नांचा विचार करून 2 पावलं तुमच्या बाजूने उचलणं हे माझं कर्तव्यच आहे. ह्या फॅक्टरीच्या आणि इथल्या प्रत्येक कामगार भावाच्या भल्यासाठी मी प्रयत्न करेन. ए, पूर्ण विश्वास बसेपर्यंत मी कोणाशी हात मिळवत नसतो, आणि त्यात मैत्री तर नाहीच नाही. तू तर मालकाचा माणूस आहेस. चला, मी तुमच्यासारखा माणूस आहे हे तरी तुम्हाला आज पटलं ना, माझ्यासाठी आज एवढंच ठीक. बस बस झाली तुझी डायलॉग बाजी. मालाचा टेम्पो निघेल आता, तुम्ही पण निघा. बायको वाट बघत बसली असेल तुमची. शपथ, मेलो. सई वाट बघून बघून कंटाळली असणार.